जिल्ह्यातील येरमाळा इथे आई येडेश्वरीच्या यात्रेमध्ये आखाती देशातील युद्धाचा परिणाम दिसू लागलाय। गॅस टंचाईमुळे प्रशासनाकडून कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत। परिणामी अनेकांना चक्क चूल पेटवून स्वयंपाक करत हॉटेल चालवावं लागतंय। सरपणाचे दर दुप्पट झाले असून उपलब्धता ही कमी आहे आणि या परिस्थितीत महिला कामगारांना देखील अडचणींचा सामना करावा लागतोय। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळे यांनी। सध्या चैत्राचा महिना सुरू असल्यानं गावगाड्यात यात्रेची लगबग आहे। मात्र या यात्रेच्या लगबगीत गॅस टंचाईचा जो फटका आहे तो यात्रेच्या कालावधीत बसतोय। आपल्याला आधीच माहिती की कमर्शियल गॅस जे आहे ते प्रशासनानं बंद केलेले आहेत आणि कमर्शियल गॅस बंद असल्यामुळे यात्रेमध्ये सुद्धा आपल्याला चक्क चुलीवरचं जे आहे ते स्वयंपाक करून सध्या पाहायला मिळत आहे की लाकडं जाळून चुलीवर सगळा स्वयंपाक करण्याचे सध्या यात्रेमध्ये सुरू आहे। येरमाळ्याची येडेश्वरीची देवीची यात्रा आणि तुळजाभवानीची चैत्र पौर्णिमा यात्रा ही दोन्ही यात्रा सुरू आहेत। या यात्रेला धाराशिव जिल्ह्यात मोठ्या संख्येने भाविक येत असतात आणि या यात्रेसाठी छोटे मोठे व्यापारी जे आहेत ते आपला व्यवसाय करत असतात। मात्र यावर्षी गॅसवर निर्बंध आल्याने त्यांना या चुलीवरती स्वयंपाक करून करावं लागतंय। कसं चुलीचं गणित मेळ बसलं सगळ्या वर्षात? हे वर्षाचा जरा थोडा चुकीचं आम्हाला दिसायला की आम्हाला गॅस नसला सपोर्ट भेटत होतं, पण आम्हाला आता हे लाकडावर लेव कुडावी लागलं। आता हे लाकडं पडत नाही, दणदण जाळतात ती। किती रुपये किलो मिळतात? हे आता लाकड 10 रुपये किलो आणलं आम्ही कळम। इथं 20 रुपये किलो सरपण आहे इथं येरमाळ्यामध्ये। मग आर्थिक गणित बसते कसं? नाही बसत, आता काय करा बरं, आता करावं तर लागेल ना, धंदा आमचं, पर्याय तर काय नाही आमचं। चुलीवरचं जेवण मिळालं आता? चुलीवरलं सगळं स्वयंपाक भेटायला, गरम स्वयंपाक। हा, चुलीवरचं जेवण मिळायला लागलं। या मावशी आहेत, स्वयंपाक करतायत, भाकरी बनवतायत। आपण त्यांना विचारूया, मावशी काय त्रास होतो भाकरी बनवताना? दूर लागत आहे, गरमी होती जास्त चुलीमुळं। गॅसवर असल्या काय वाटत नाही, पण असं चुलीमुळं गरमी होती। हो, नुसतं पाणी पाणी होते, जेवण जात नाही, काही नाही या चुलीमुळं। उन्हाचं कसं होतं या चुली, दिवसभर संध्याकाळी 10 वाजता सकाळच्या 6 पासून। विशेषतः महिलांना ह्याचा खास करून त्रास होता, तो विशेष त्रास होत असतो। आपल्याला धाराशिव जिल्ह्यात माहिती आहे की या अगोदर शहरात गॅस टंचाईमुळे अनेक सामना करावा लागला। मात्र कमर्शियल गॅस, व्यापाराचा गॅस जो आहे तो बंद केला होता आणि याचाच फटका कुठेतरी आता गावगाड्यावरून जा यात्रेपर्यंत येऊन बसला आहे की इराक अमेरिका युद्धाचा जो परिणाम आहे तो गावखेड्यातल्या यात्रापर्यंत येऊन बसला। त्यामुळं यांना आता कुठेतरी गॅस मिळत नसल्यामुळे चुलीवरचं जेवण जे आहे ते छोट्या व्यापाऱ्यांना आपले गुजराण करावं लागत आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळे, न्यूज 18 मराठी, येरमाळा, धाराशिव। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईमुळे नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। मात्र या पार्श्वभूमीवर लाडगाव हे आदर्श गाव ठरतंय। 2023 मध्येच इथे PNG लाईन टाकल्यानं प्रत्येक घरात थेट पाईपद्वारे गॅस पुरवठा होतो आणि त्यामुळे गावकऱ्यांना कुठलीही धावपळ करावी लागत नाही। लाडगावचा हा पॅटर्न इतर गावांसाठीही मार्गदर्शक ठरतोय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश कानडे यांनी। देशभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे इंधन तुटवड्यावर त्याचा मोठा परिणाम झालाय। विशेष म्हणजे गॅससाठी महिलांच्या, नागरिकांच्या मोठ्या रांगा आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळतात। मात्र मी आता छत्रपती संभाजीनगरच्या लाडगाव गावामध्ये आहे, ज्या ठिकाणी नागरिकांना या गॅससाठी कुठेही लाईन लावायची गरज नाही, रांगेत राहण्याची गरज नाही, तर धडपड करण्याची देखील गरज नाही। कारण या गावाने जणू संकटाच्या अगोदरच त्यांना कल्पना होती आणि त्यासाठी त्यांनी पूर्वतयारी करून ठेवलेली। 2023 मध्येच या गावाने PNG गॅस लाईन आपल्यासाठी उपलब्ध करून घेतली आणि संपूर्ण गावामध्ये ही PNG लाईन टाकण्यात आली आणि नागरिक देखील या PNG लाईनचा आता सर्रास वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात या गावामध्ये वापर केला जातोय, त्यामुळे गॅसचा तुटवडा या ठिकाणी नाही। बाकी परिस्थितीसाठी, बाकी गावामध्ये जी परिस्थिती आहे त्यांच्यासाठी आदर्श ठरत आहे। त्यामुळे कुठेतरी PNG लाईन भविष्यात जर उपलब्ध झाली तर अशा संकटांना आपण सहज तोंड देऊ शकतो, असंच या ठिकाणी आल्याच्या नंतर कळतं। अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर यानंतर आपण बघणार आहोत अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्यातील सटाणा, बागलाणच्या मोसम खोऱ्याला झोडपून काढलंय। हरणवारी, मुल्हेर, अजंदेसह अनेक गावांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आणि या अगोदर झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 14,000 हेक्टरवरील पिकांना फटका बसला। त्यातून शेतकरी सावरत नाही, तोच पुन्हा पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहून शेतकरी हतबल झालाय।